मित्रांनो 5 इयर सीईटी आता जवळ आलेली आहे आणि या सीईटी मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शन मध्ये स्टॅटिक जीके मधून तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टॅटिक जीके या टॉपिक मधून 250 पेक्षा अधिक महत्त्वाचे एमसीक्यू आणि त्यांचे आन्सर्स पाहणार आहोत. आणि मला खात्री आहे जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर नक्कीच याच्यामधूनच तुम्हाला स्टॅटिक जीके मध्ये बरेचसे प्रश्न विचारले जातील. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे सीईटीला आता खूपच कमी दिवस शिल्लक आहेत आणि या कमी दिवसामध्ये एक फायनल प्रिपरेशन या सीईटीचं करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे. या टेस्ट सिरीजमध्ये फुल सिलेबस टेस्ट तुम्हाला दिल्या जातील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल असतील. तसेच सर्व प्रश्न जे या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला मिळणार आहेत ते उत्तरासहित आणि नवीन परीक्षा पॅटर्न नुसार या टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त 120 मिनिटांचा कालावधी असतो आणि 120 मिनिटांमध्ये आपल्याला संपूर्ण पेपर सॉल्व्ह करावा लागतो. आणि यासाठीच आपलं टाइम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस करण्यासाठी आणि आपला स्पीड बिल्ड करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करून आपल्या सीईटीचं प्रिपरेशन करा. इन विच स्टेट इज द सुंदरबन्स बायोस्फेअर रिझर्व नोन फॉर रॉयल बेंगॉल टायगर्स लोकेटेड? रॉयल बेंगॉल टायगरसाठी प्रसिद्ध असलेले सुंदरबन बायोस्फिअर रिझर्व कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे त्रिभुज प्रदेश असून ते पश्चिम बंगालमध्ये स्थित आहे, म्हणून ऑप्शन बी वेस्ट बेंगॉल याचं योग्य उत्तर. द निलगिरी बायोस्फिअर रिझर्व इज स्प्रेड अक्रॉस विच 3 इंडियन स्टेट? निलगिरी बायोस्फिअर रिझर्व कोणत्या 3 भारतीय राज्यांमध्ये पसरलेले आहे? तर निलगिरी हे भारतातील पहिले बायोस्फिअर रिझर्व असून ते तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकाच्या हद्दीवरती आहे, म्हणून ऑप्शन बी तामिळनाडू, केरळ, कर्नाटका याचं योग्य उत्तर आहे. वेअर इज द नंदा देवी बायोस्फिअर रिझर्व सिच्युएटेड? नंदा देवी बायोस्फिअर रिझर्व कोठे स्थित आहे? तर उत्तराखंडमधील नंदादेवी शिखर आणि त्याभोवतालचा परिसर बायोस्फिअर रिझर्व म्हणून संरक्षित आहे, म्हणून ऑप्शन सी उत्तराखंड याचं योग्य उत्तर आहे. विच बायोस्फिअर रिझर्व इज नोन फॉर इट्स युनिक मराईन डायव्हर्सिटी अँड कोरल रिफ्स? कोणते बायोस्फिअर रिझर्व सागरी विविधता आणि प्रवाळ भित्तींसाठी ओळखले जाते? तर गल्फ ऑफ मन्नार, मन्नारचे आखात हे तामिळनाडूच्या किनारपट्टीवरती असून ते सागरी जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे, म्हणून ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. What is the funding pattern for a biosphere reserve between central and northeastern or a Himalayan state? ईशान्य आणि हिमालयन राज्यांसाठी बायोस्फिअर रिझर्वचा केंद्र आणि राज्यामधील निधीचा वाटा काय आहे? तर विशेष श्रेणीतील राज्यांसाठी केंद्र 90% आणि राज्य 10% असा निधी पुरवठा होतो, म्हणून ऑप्शन डी 90-10 याचं योग्य उत्तर आहे. द कांचनजंगा बायोस्फिअर रिझर्व इज लोकेटेड इन विच स्टेट? कांचनजंगा बायोस्फिअर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? तर सिक्कीम मध्ये असलेले हे रिझर्व बर्फाळ बिबट्या आणि रेड पांडांसाठी प्रसिद्ध आहे, म्हणून ऑप्शन ए सिक्कीम याचं योग्य उत्तर आहे. विच स्पेसीज इज अ नोटेबल फीचर ऑफ निलगिरी बायोस्फिअर रिझर्व? निलगिरी बायोस्फिअर रिझर्वचे उल्लेखनीय वैशिष्ट्य असलेला प्राणी कोणता? तर निलगिरी तहर हा पश्चिम घाटातील दुर्मिळ प्राणी या रिझर्व मध्ये आढळतो, म्हणून निलगिरी तहर याचं योग्य उत्तर आहे. सिमलीपाल बायोस्फिअर रिझर्व इज लोकेटेड इन विच स्टेट? सिमलीपाल बायोस्फिअर रिझर्व कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशामधील सिमलीपाल हे वाघ आणि हत्तींच्या अधिवासासाठी ओळखले जाते, म्हणून ऑप्शन ए ओडिशा याचं योग्य उत्तर आहे. विच इज द स्मॉलेस्ट बायोस्फिअर रिझर्व इन इंडिया? भारतातील सर्वात लहान बायोस्फिअर रिझर्व कोणते? तर दिब्रू सैखोवा हे भारतातील सर्वात लहान बायोस्फिअर रिझर्व असून ते आसाममध्ये स्थित आहे, म्हणून दिब्रू सैखोवा ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. द पंचमढी बायोस्फिअर रिझर्व इज लोकेटेड इन विच माउंटन रेंज? पंचमढी बायोस्फिअर रिझर्व कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? तर मध्य प्रदेशमध्ये पंचमढी हे सातपुता पर्वत रांगेचा भाग आहे, म्हणून ऑप्शन बी सातपुडा रेंज याचं योग्य उत्तर आहे. शेषचमल हिल्स बायोस्फिअर रिझर्व इज सिच्युएटेड इन विच स्टेट? शेषचमल डोंगर रांगा बायोस्फिअर रिझर्व कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आंध्र प्रदेशामध्ये शेषचमल डोंगर रांगा या पूर्व घाटातील जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहेत, म्हणून ऑप्शन सी आंध्र प्रदेश याचं योग्य उत्तर आहे. हाऊ मेनी बायोस्फिअर रिझर्व इन इंडिया रेकग्नाइज्ड बाय युनेस्को ॲज ऑफ 2025? 2025 पर्यंत भारतातील किती बायोस्फिअर रिझर्व्सना युनेस्कोची मान्यता मिळाली आहे? तर भारतातील एकूण 18 बायोस्फिअर रिझर्व पैकी 12 रिझर्वना युनेस्कोची मान्यता 2025 पर्यंत मिळाली आहे, म्हणून ऑप्शन सी 12 याचं योग्य उत्तर आहे.
द मानस बायोस्फिअर रिझर्व्ह इज फेमस फॉर विच ॲनिमल? मानस बायोस्फिअर रिझर्व्ह कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर आसाममधील मानस हे वाघ आणि भारतीय गेंड्यांच्या अधिवासासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून ऑप्शन बी इंडियन रायनोसोरस याचं योग्य उत्तर आहे. कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व्ह द लेटेस्ट ॲडिशन 2025 इज लोकेटेड इन. 2025 मध्ये समाविष्ट करण्यात आलेले कोल्ड डेझर्ट बायोस्फिअर रिझर्व्ह कोठे आहे? तर हिमाचल प्रदेशातील लाहोर स्पिती भागात हे स्थित असलेले शीत वाळवंट बायोस्फिअर रिझर्व्ह आहे, म्हणून ऑप्शन सी हिमाचल प्रदेश याचं योग्य उत्तर आहे. पन्ना बायोस्फिअर रिझर्व्ह इज लोकेटेड इन विच स्टेट? पन्ना बायोस्फिअर रिझर्व्ह कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेशातील पन्ना हे वाघ आणि गिधाडांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, म्हणून ऑप्शन ए मध्य प्रदेश याचं योग्य उत्तर आहे. अगस्त्यमालाई बायोस्फिअर रिझर्व्ह इज शेअर्ड बिटवीन विच टू स्टेट्स? अगस्त्यमालाई बायोस्फिअर रिझर्व्ह कोणत्या दोन राज्यांमध्ये विभागले आहे? तर हे रिझर्व्ह पश्चिम घाटाचा भाग असून औषधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे, म्हणून ऑप्शन सी केरला आणि तमिळनाडू याचं योग्य उत्तर आहे. दिब्रू-सैखोवा बायोस्फिअर रिझर्व्ह इज नोन फॉर इट्स वेटलँड इकोसिस्टम अँड विच युनिक ॲनिमल? तर दिब्रू-सैखोवा बायोस्फिअर रिझर्व्ह दलदलीच्या परिसंस्थेसाठी आणि कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यासाठी ओळखले जाते? तर आसाममधील दिब्रू-सैखोवा हे रानटी घोड्यांच्या अधिवासासाठी ओळखले जाणारे एकमेव क्षेत्र आहे, म्हणून ऑप्शन सी फेरल हॉर्सेस याचं योग्य उत्तर आहे. अचानकमार अमरकंटक बायोस्फिअर रिझर्व्ह इज लोकेटेड इन विच टू स्टेट? अचानकमार अमरकंटक बायोस्फिअर रिझर्व्ह कोणत्या दोन राज्यामध्ये आहे? तर हे रिझर्व्ह मैकेल डोंगरामध्ये छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती पसरलेले आहे, म्हणून ऑप्शन ए मध्य प्रदेश आणि छत्तीसगड याचं योग्य उत्तर आहे. सॅडल पीक नॅशनल पार्क फीचर्स विच ऑफ दीज ॲनिमल? सॅडल पीक नॅशनल पार्कमध्ये कोणता प्राणी आढळतो? तर अंदमान आणि निकोबार मधील सॅडल पीक नॅशनल पार्कमध्ये अंदमान रानडुक्कर तसेच अनेक स्थानीय पक्षी आणि सरपटणारे प्राणी आढळतात, म्हणून ऑप्शन बी अंदमान वाईल्ड पिग याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट पर्सेंटेज ऑफ इंडियाज टोटल लँड एरिया इज कवर्ड बाय बायोस्फिअर रिझर्व्ह? भारताच्या एकूण भूभागाच्या किती टक्के भाग बायोस्फिअर रिझर्व्हनी व्यापलेला आहे? तर भारतातील बायोस्फिअर रिझर्व्ह साधारणपणे देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे 2 ते 3% क्षेत्र व्यापतात, म्हणून ऑप्शन बी 2 to 3% याचं योग्य उत्तर आहे. ग्रेट निकोबार बायोस्फिअर रिझर्व्ह इज अ होम टू विच एंडेमिक बर्ड? ग्रेट निकोबार बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये कोणता स्थानिक पक्षी आढळतो? तर निकोबार मेगापोड हा पक्षी केवळ निकोबार बेटांवर या संरक्षित क्षेत्रात आढळतो, म्हणून ऑप्शन बी निकोबार मेगापोड याचं योग्य उत्तर आहे. अकॉर्डिंग टू द फाओ रिपोर्ट इंडिया रँक्स ग्लोबली इन फॉरेस्ट एरिया. फाओच्या अहवालानुसार भारत वनक्षेत्रात जगात कितव्या क्रमांकावरती आहे? तर फाओच्या अहवालानुसार भारताचा वनक्षेत्राच्या दृष्टीने जगात साधारणतः 10वा क्रमांक लागतो, म्हणून ऑप्शन डी 10th याचं योग्य उत्तर आहे. इन विच इयर वॉज द निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह डेझिग्नेटेड? निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह कोणत्या वर्षी घोषित करण्यात आले? तर 1986 मध्ये निलगिरी हे भारतातील पहिले बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून घोषित झाले, म्हणून ऑप्शन बी 1986 याचं योग्य उत्तर आहे. विच बायोस्फिअर रिझर्व्ह इज लोकेटेड इन द रान ऑफ कच्छ? कच्छच्या रणामध्ये कोणते बायोस्फिअर रिझर्व्ह आहे? तर गुजरातमधल्या कच्छच्या रणात कच्छ बायोस्फिअर रिझर्व्ह हे सर्वात मोठे बायोस्फिअर रिझर्व्ह रोहित म्हणजेच फ्लेमिंगो पक्षासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून ऑप्शन ए कच्छ बायोस्फिअर रिझर्व्ह याचं योग्य उत्तर आहे. Which of the following personalities was a recipient of the भारत रत्न in 2024? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला 2024 मध्ये भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर 2024 मध्ये कर्पूरी ठाकूर यांच्यासह इतरही काही मान्यवरांना भारत रत्न प्रदान करण्यात आला होता, म्हणून ऑप्शन बी कर्पूरी ठाकूर याचं योग्य उत्तर आहे. Which of the following personalities received the Padma Vibhushan in 2025? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला 2025 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला? तर ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना वैजयंतीमाला यांना 2025 मध्ये कला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, म्हणून ऑप्शन ए वैजयंतीमाला याचं योग्य उत्तर आहे. वन ऑफ द रेसिपियंट ऑफ ज्ञानपीठ अवॉर्ड फॉर 2023 इज 2023च्या ज्ञानपीठ पुरस्कारांच्या मानकरींपैकी हे एक आहेत. तर 2023चा ज्ञानपीठ पुरस्कार संयुक्तपणे गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना देण्यात आला, म्हणून ऑप्शन बी गुलजार याचं योग्य उत्तर आहे. द मेजर ध्यानचंद खेल रत्न अवॉर्ड 2023 वॉज जॉईंटली अवॉर्डेड टू चिराग शेट्टी अँड 2023चा मेजर ध्यानचंद्र खेल रत्न पुरस्कार चिराग शेट्टी आणि यांना संयुक्तपणे देण्यात आला.
तर सात्विक आणि चिराग या बॅडमिंटन जोडीला 2023चा सर्वोच्च क्रीडा सन्मान म्हणजेच मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड 2023 देण्यात आला. म्हणून ऑप्शन बी स्वास्थ रानगी रेड्डी याचं योग्य उत्तर आहे. इन 2024 मिथुन चक्रवर्ती वॉज कॉन्फर्ड विथ विच पद्म अवॉर्ड. 2024 मध्ये मिथुन चक्रवर्ती यांना कोणता पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर चित्रपट क्षेत्रातील दीर्घ सेवेसाठी मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. म्हणून ऑप्शन सी पद्मभूषण याचं योग्य उत्तर आहे. हु रिसिव्ड द सरस्वती सन्मान फॉर इयर 2022. 2022 सालचा सरस्वती सन्मान कोणाला मिळाला. तर लेखिका शिवशंकरी यांना त्यांच्या सूर्यवंशम या कादंबरीसाठी 2022 सरस्वती सन्मान देण्यात आला. म्हणून ऑप्शन सी शिवशंकरी याचं योग्य उत्तर आहे. द दादासाहेब फाळके अवॉर्ड 2023 वॉज प्रेझेंटेड टू विच वेटरन ॲक्टर. 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या दिग्गज अभिनेत्रीला देण्यात आला. तर भारतीय चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी वहिदा रहमान यांना सर्वोच्च चित्रपट सन्मानाने गौरवण्यात आले. म्हणून ऑप्शन सी वहिदा रहमान याचं योग्य उत्तर आहे. विच ऑर्गनायझेशन रिसिव्ड द इंदिरा गांधी प्राइज फॉर पीस डिसआर्ममेंट अँड डेव्हलपमेंट 2022. 2022चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला. तर कोविड-19 काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन IMA ला 2022चा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हणून ऑप्शन डी इंडियन मेडिकल असोसिएशन IMA याचं योग्य उत्तर आहे. आदिती अशोक हु रिसिव्ड द अर्जुन अवॉर्ड इन 2023 इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट. 2023 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी आदिती अशोक कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर आदिती अशोक ही प्रसिद्ध भारतीय गोल्फर असून तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. म्हणून ऑप्शन बी गोल्फ याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग पर्सनॅलिटीज रिसिव्ड द पद्मभूषण इन 2024. 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला पद्मभूषण पुरस्कार मिळाला. तर 2024 मध्ये मिथुन चक्रवर्ती आणि उषा उथुप या दोघांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. म्हणून ऑप्शन डी बोथ ए अँड बी याचं योग्य उत्तर आहे. द शांती स्वरूप भटनागर प्राइज इज अवॉर्डेड अॅन्युअली फॉर आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन इन विच फील्ड. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दरवर्षी कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो. हा भारतातील विज्ञानातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. म्हणून ऑप्शन बी सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचं योग्य उत्तर आहे. द व्यास सन्मान 2023 वॉज कॉन्फर्ड अपॉन विच ऑथर. 2023चा व्यास सन्मान कोणत्या लेखिकेला प्रदान करण्यात आला. तर नीलम सरन गौर यांना त्यांच्या साहित्यिक योगदानासाठी 2023चा व्यास सन्मान प्रदान करण्यात आला होता. म्हणून ऑप्शन डी नीलम सरन गौर याचं योग्य उत्तर आहे. उस्ताद झाकीर हुसेन रिसिव्ड द पद्मविभूषण इन 2023. ही इज मास्टर ऑफ विच इन्स्ट्रुमेंट. उस्ताद झाकीर हुसेन यांना 2023 मध्ये पद्मविभूषण मिळाला ते कोणत्या वाद्याचे वादक आहेत. तर प्रख्यात तबला वादक झाकीर हुसेन यांना कलाक्षेत्रातील अद्वितीय कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला होता. म्हणून ऑप्शन सी तबला याचं योग्य उत्तर आहे. इन 2019 विच फॉर्मर प्रेसिडेंट ऑफ इंडिया वॉज अवॉर्डेड द भारतरत्न. 2019 मध्ये भारताच्या कोणत्या माजी राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळाला. तर माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना 2019 मध्ये देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हणून ऑप्शन ए प्रणब मुखर्जी याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द रेसिपियंट ऑफ साहित्य अकादमी अवॉर्ड 2023 इन द इंग्लिश लँग्वेज कॅटेगरी. 2023चा इंग्रजी भाषेतील साहित्यिक अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला. तर 2023 मध्ये इंग्रजी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार अरविंद कृष्ण मेहरोत्रा यांना प्रदान करण्यात आला. म्हणून ऑप्शन डी अरविंद कृष्ण मेहरोत्रा याचं योग्य उत्तर आहे. कुमार मंगलम बिर्ला रिसिव्ड द पद्मभूषण इन विच इयर. कुमार मंगलम बिर्ला यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्कार मिळाला. तर उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांना 2023 मध्ये व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मभूषण देण्यात आला. म्हणून ऑप्शन सी 2023 याचं योग्य उत्तर आहे. रवीना टंडन वॉज कॉन्फर्ड विथ द पद्मश्री इन विच इयर. रवीना टंडनला कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर अभिनेत्री रवीना टंडन चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल 2023 मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला होता. म्हणून ऑप्शन बी 2023 याचं योग्य उत्तर आहे. द बिहारी अवॉर्ड इज गिवन बाय विच ऑर्गनायझेशन. बिहारी पुरस्कार कोणत्या संस्थेद्वारे दिला जातो. तर बिहारी पुरस्कार हा के बिर्ला फाउंडेशन तर्फे
हिंदी किंवा राजस्थानी साहित्यासाठी दिला जातो? तर ऑप्शन बी के बिर्ला फाउंडेशन याचं योग्य उत्तर आहे. जीवनज्योत सिंग तेजा रिसीव्ड द द्रोणाचार्य अवॉर्ड इन 2022. विच स्पोर्ट डज ही कोच? जीवनज्योत सिंग तेजा यांना 2022 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. ते कोणत्या खेळाचे प्रशिक्षक आहेत? तर जीवनज्योत सिंग तेजा हे कुस्ती क्षेत्रातील प्रशिक्षक असून त्यांच्या योगदानासाठी त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला होता. म्हणून ऑप्शन डी रेसलिंग याचं योग्य उत्तर आहे. अंचिता शरथ कमाल वॉज रेसिपियंट ऑफ द मेजर ध्यानचंद खेल रत्न इन विच इयर? अंचिता शरथ कमल यांना कोणत्या वर्षी मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार मिळाला? तर अनुभवी टेबल टेनिसपटू शरद कमल यांना 2022 मध्ये खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. म्हणून ऑप्शन बी 2022 याचं योग्य उत्तर आहे. द प्रेस्टिजियस शांती स्वरूप भटनागर प्राइज इज नेम्ड आफ्टर द फर्स्ट डायरेक्टर जनरल ऑफ विच ऑर्गनायझेशन? प्रतिष्ठित शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या संस्थेच्या पहिल्या महासंचालकाच्या नावावरती आहे? तर हा पुरस्कार CSIR चे संस्थापक संचालक शांती स्वरूप भटनागर यांच्या स्मरणार्थ दिला जातो. म्हणून ऑप्शन बी CSIR याचं योग्य उत्तर आहे. द तानसेन सन्मान इज असोसिएटेड विथ विच फील्ड? तानसेन सन्मान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर तानसेन सन्मान हा भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो. म्हणून ऑप्शन बी क्लासिकल म्युझिक याचं योग्य उत्तर आहे. द कालिदास सन्मान इज अ प्रायमरली गिवन फॉर कॉन्ट्रीब्युशन इन विच फील्ड? कालिदास सन्मान मुख्यतः कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो? तर हा सन्मान शास्त्रीय कला, संगीत, नृत्य, नाटक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो. म्हणून ऑप्शन सी क्लासिकल आर्ट याचं योग्य उत्तर आहे. इन द इंडियन ऑनर सिस्टम विच गॅलंट्री अवॉर्ड इज द कन्सिडर्ड द पीस टाइम इक्विव्हॅलंट ऑफ परमवीर चक्र? भारतीय शौर्य पुरस्कारामध्ये परमवीर चक्राच्या समकक्ष शांतताकालीन पुरस्कार कोणता आहे? तर अशोक चक्र हे शांतता काळात दाखवलेल्या सर्वोच्च धैर्यासाठी दिले जाणारे पदक आहे. म्हणून ऑप्शन बी अशोक चक्र याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द थर्ड हायेस्ट पीस टाइम गॅलंट्री अवॉर्ड इन इंडिया? भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार कोणता आहे? तर शौर्य चक्र हा शांतता काळातील तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मानला जातो. म्हणून ऑप्शन ई शौर्य चक्र याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट अमेरिकन प्रेसिडेंट टू विजिट इंडिया? भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर 1959 मध्ये ड्वाइट डेव्हिड आयझनहोवर यांनी भारताला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणून इतिहास घडवला. म्हणून ऑप्शन बी ड्वाइट डेव्हिड आयझनहोवर याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द मोस्ट फेमस अर्ली युरोपियन ट्रॅव्हलर टू चायना? चीनला भेट देणाऱ्या सर्वात प्रसिद्ध सुरुवातीच्या युरोपियन प्रवाशाचे नाव सांगा. तर मार्को पोलो हा 13व्या शतकातील सर्वात प्रसिद्ध युरोपियन प्रवासी असून त्याने सिल्क रूट मार्गे चीनला भेट दिली होती. म्हणून ऑप्शन सी मार्को पोलो याचं योग्य उत्तर असेल. हु वॉज द फर्स्ट चीफ ऑफ एअर स्टाफ इन इंडिया? भारताचे पहिले चीफ ऑफ एअर स्टाफ कोण होते? तर स्वातंत्र्यानंतर भारतीय हवाई दलाचे पहिले प्रमुख म्हणून सर थॉमस एल्महर्स्ट यांनी पदभार स्वीकारला होता. म्हणून ऑप्शन बी एअर मार्शल सर थॉमस एल्महर्स्ट याचं योग्य उत्तर आहे. विच कंट्री वॉज द फर्स्ट टू विन द फुटबॉल वर्ल्ड कप? फुटबॉल विश्वचषक जिंकणारा पहिला देश कोणता होता? तर 1930 मध्ये आयोजित करण्यात आलेला पहिला फिफा विश्वचषक उरुग्वे या देशाने जिंकला होता. म्हणून ऑप्शन सी उरुग्वे याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन अ नोबल प्राइज? नोबल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर 1913 मध्ये गीतांजली या काव्यसंग्रहासाठी रवींद्रनाथ टागोर यांना साहित्यातील नोबल पारितोषिक मिळाले होते. म्हणून ऑप्शन सी रवींद्रनाथ टागोर याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट इंडियन पायलट? पहिल्या भारतीय वैमानिकाचे नाव सांगा. तर JRD टाटा हे भारतातील पहिले अधिकृत व्यावसायिक पायलट लायसन्स मिळवणारे व्यक्ती होते. म्हणून ऑप्शन ए JRD टाटा याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया? भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर 1833च्या चार्टर ऍक्टनुसार लॉर्ड विल्यम बेंटिक हे संपूर्ण भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. म्हणून ऑप्शन बी विल्यम बेंटिक याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन टू स्कोर अ ट्रिपल सेंचुरी इन द टेस्ट क्रिकेट? कसोटी क्रिकेटमध्ये 13 शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर 2004 मध्ये पाकिस्तान विरुद्ध मुलतान येथे वीरेंद्र सहवागने 309 धावा करून पहिले भारतीय तिहेरी शतक नोंदवले. म्हणून ऑप्शन डी वीरेंद्र सहवाग याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट फील्ड मार्शल ऑफ इंडिया? भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण होते? तर सॅम मानेकशॉ हे भारतीय लष्करातील सर्वोच्च फील्ड मार्शल रँक मिळवणारे पहिले अधिकारी होते.
म्हणून ऑप्शन सी SHF मानेकशा याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट इंडियन टू गेट अ ग्रॅमी अवॉर्ड. ग्रॅमी अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? तर पंडित रविशंकर यांना 1967 मध्ये ग्रॅमी पुरस्कार दिला गेला आणि जागतिक स्तरावर भारतीय संगीताचा मान त्यांनी वाढवला. म्हणून ऑप्शन बी पंडित रविशंकर याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट युरोपियन टू रीच इंडिया बाय सी रूट. समुद्रमार्गे भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन कोण होता? तर 1498 मध्ये वास्को द गामा हा समुद्रमार्गे कालिकत येथे पोहोचणारा पहिला युरोपियन होता. म्हणून ऑप्शन सी वास्को द गामा याचं योग्य उत्तर आहे. हु वेअर द रेसिपियंट ऑफ द फर्स्ट भारतरत्न अवॉर्ड इन 1954. 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी कोण होते? तर 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झाली आणि सी राजगोपालाचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV रमन हे पहिले मानकरी होते. म्हणून ऑप्शन ए सी राजगोपालाचारी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि CV रमन याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन नेव्हल चीफ. भारताचे पहिले नौदल प्रमुख कोण होते? तर व्हाईस ॲडमिरल RD कटारी हे भारतीय नौदलाचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय अधिकारी होते. म्हणून ऑप्शन बी व्हाईस ॲडमिरल RD कटारी याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट ब्लाइंड मॅन टू स्केल माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या अंध व्यक्तीचे नाव काय आहे? तर एरिक वेहनमायर यांनी 2001 मध्ये अंध असूनही माउंट एव्हरेस्टवर चढाई करून जागतिक विक्रम केला होता. म्हणून ऑप्शन ए एरिक वेहनमायर याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन टू स्विम अक्रॉस इंग्लिश चॅनल. इंग्लिश खाडी पोहून पार करणारे पहिले भारतीय कोण होते? तर 1958 मध्ये मिहिर सेन यांनी इंग्लिश खाडी पोहून पार करणारा पहिला भारतीय आणि आशियाई माणूस होण्याचा मान मिळवला. म्हणून ऑप्शन सी मिहिर सेन याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन नोबेल प्राइज इन फिजिक्स. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर 1930 मध्ये रमन इफेक्टच्या शोधासाठी CV रमन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. म्हणून ऑप्शन सी CV रमन याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन कमांडर इन चीफ ऑफ इंडिया. भारताचे पहिले कमांडर इन चीफ कोण होते? तर 15 जानेवारी 1949 रोजी जनरल KM करियप्पा यांनी ब्रिटिश लष्कर प्रमुखांकडून भारतीय सैन्याची सूत्रे स्वीकारली होती. म्हणून ऑप्शन बी जनरल करियप्पा याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन टू होल्ड द रँक ऑफ एअर चीफ मार्शल. तर अर्जन सिंग हे एअर चीफ मार्शल हा दर्जा मिळवणारे पहिले भारतीय होते. म्हणून ऑप्शन ए अर्जन सिंग याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट होम मिनिस्टर ऑफ इंडिया. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून कार्य केले. म्हणून ऑप्शन ए सरदार वल्लभभाई पटेल याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट क्रिकेटर टू रिसीव्ह द पद्मभूषण अवॉर्ड. पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे पहिले क्रिकेटपटू कोण? तर CK नायडू यांना 1956 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला आणि ते हा सन्मान मिळवणारे पहिले क्रिकेटपटू ठरले. म्हणून ऑप्शन डी CK नायडू याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट एथनिक इंडियन प्राईम मिनिस्टर ऑफ फिजी. फिजीचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान कोण होते? तर महेंद्र चौधरी 1999 मध्ये फिजी या देशाचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान बनले. म्हणून ऑप्शन बी महेंद्र चौधरी याचं योग्य उत्तर आहे. Who was the first Indian judge to serve as a permanent judge at the International Court of Justice? आंतरराष्ट्रीय न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून कार्य करणारे पहिले भारतीय कोण होते? तर डॉक्टर नागेंद्र सिंग हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश आणि नंतर अध्यक्ष म्हणून कार्य करणारे पहिले भारतीय होते. म्हणून ऑप्शन ए नागेंद्र सिंग याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट मॅन टू क्लाइंब माउंट एव्हरेस्ट ट्वाइस. माउंट एव्हरेस्ट दोनदा चढाई करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचे नाव सांगा. तर नवांग गोम्बू हे 1663 आणि 1965 मध्ये अशा 2 वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले. म्हणून ऑप्शन बी नवांग गोम्बू याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू सेट फूट ऑन अ मून. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस कोण होता? तर 1969 मध्ये अपोलो 11 मोहिमेद्वारे नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरणारे पहिले मानव ठरले. म्हणून ऑप्शन बी नील आर्मस्ट्रॉंग याचं योग्य उत्तर आहे.
नेम द फर्स्ट पर्सन टू कम्प्लीट अ वॉयेज अराउंड द वर्ल्ड. जगाची समुद्र सफर पूर्ण करणारा पहिला व्यक्ती कोण? तर मॅगेलनने मोहीम सुरू केली होती, पण त्याच्या मृत्यूनंतर जुआन सेबॅस्टियन एल्कानो यांनी 1522 मध्ये पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली. म्हणून ऑप्शन बी जॉन सेबॅस्टियन एल्कानो याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू विन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स. भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक जिंकणारा माणूस कोण? तर क्ष किरणांच्या शोधासाठी विल्यम रॉन्टगेन यांना भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडियन रिपब्लिक. भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली. म्हणून ऑप्शन सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट मॅन टू ड्रॉ द मॅप ऑफ अर्थ. पृथ्वीचा नकाशा तयार करणारा पहिला माणूस कोण होता? तर ग्रीक तत्ववेत्ता अलेक्झांडर याने जगाचा पहिला नकाशा रेखाटला होता असे मानले जाते. म्हणून ऑप्शन बी अलेक्झांडर याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन टू रिसीव्ह नोबेल प्राइज इन अ मेडिसिन. वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय वंशाची व्यक्ती कोण? तर हरगोबिंद खुराना यांनी जनुकीय संकेताच्या अर्थासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवले. म्हणून ऑप्शन बी हरगोबिंद खुराना याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू रीच द नॉर्थ पोल. उत्तर ध्रुवावर पोहोचणारा पहिला माणूस कोण? तर रॉबर्ट पियरी हा 1909 मध्ये उत्तर ध्रुवावर पोहोचणारा पहिला शोधक मानला जातो. म्हणून ऑप्शन सी रॉबर्ट पियरी याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट पर्सन टू रिसीव्ह द परमवीर चक्र. परमवीर चक्र मिळवणारे पहिले व्यक्ती कोण? तर 1947च्या भारत पाक युद्धातील अतुलनीय शौर्यासाठी मेजर सोमनाथ शर्मा यांनी मरणोत्तर पहिले परमवीर चक्र मिळवले. म्हणून ऑप्शन ए मेजर सोमनाथ शर्मा याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट मॅन टू हिट अ डबल सेंचुरी इन अ वन डे इंटरनॅशनल मॅच. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला पुरुष क्रिकेटपटू कोण? तर 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले. ऑप्शन डी सचिन तेंडुलकर याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू गो इन टू स्पेस. अंतराळात जाणारा पहिला माणूस कोण? तर सोव्हिएत युनियनचे युरी गागरिन हे 1961 मध्ये अंतराळात जाणारे पहिले मानव ठरले. म्हणून ऑप्शन ए मेजर युरी गागरिन याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मुस्लिम प्रेसिडेंट ऑफ इंडिया. भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर झाकीर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती आणि पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते. म्हणून ऑप्शन बी डॉक्टर झाकीर हुसेन याचं योग्य उत्तर आहे. नेम द फर्स्ट पर्सन टू रिसीव्ह द ज्ञानपीठ अवॉर्ड. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती कोण? तर मल्याळम लेखक जी शंकर कुरूप यांना 1965 मध्ये साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. म्हणून ऑप्शन सी जी शंकर कुरूप याचं योग्य उत्तर आहे. हु वेअर द फर्स्ट मेन टू क्लाइंब माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती कोण होते? तर 29 मे 1953 रोजी एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांनी पहिल्यांदा एव्हरेस्टच्या शिखरावरती पाऊल ठेवले. म्हणून ऑप्शन ए शेर्पा तेनसिंग आणि एडमंड हिलरी याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट पर्सन टू स्टे इन अ राष्ट्रपती भवन ॲज अ व्हॉइसरॉय. राष्ट्रपती भवनात राहणारे पहिले व्यक्ती व्हॉइसरॉय म्हणून कोण होते? तर व्हॉइसरॉय हाऊस जे आत्ताचे राष्ट्रपती भवन आहे पूर्ण झाल्यानंतर लॉर्ड एर्विन तेथे राहणारे पहिले रहिवासी होते. म्हणून ऑप्शन ए लॉर्ड एर्विन याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू विन द नोबेल प्राइज फॉर लिटरेचर. साहित्यातील पहिले नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? तर फ्रेंच कवी आणि लेखक सुली प्रुधोम यांना 1901 मध्ये साहित्यातील पहिले नोबेल पारितोषिक देण्यात आले. म्हणून ऑप्शन ए सुली प्रुधोम याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट इंडियन रेसिपियंट ऑफ अ रोमन मॅगसेसे अवॉर्ड 1958. रॅमन मॅगसेसे पुरस्कार 1958 मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर 1958 मध्ये सुरू झालेल्या मॅगसेसे पुरस्काराचे पहिले भारतीय मानकरी आचार्य विनोबा भावे हे होते. म्हणून ऑप्शन सी विनोबा भावे याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट पर्सन टू क्लाइंब माउंट एव्हरेस्ट विदाउट ऑक्सिजन. ऑक्सिजन शिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली व्यक्ती कोण? तर 1978 मध्ये रेनहोल्ड मेस्नर यांनी पीटर
हॅबलर सोबत ऑक्सिजन शिवाय एव्हरेस्ट सर केला म्हणून ऑप्शन बी रेनहोल्ड मेन्सर याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू रीच द साऊथ पोल, दक्षिण ध्रुवावरती पोहोचणारा पहिला माणूस कोण? तर नॉर्वेचे रोआल्ड अमुंडसेन हे 1911 मध्ये दक्षिण ध्रुवावर पोहोचणारे पहिले शोधक ठरले म्हणून ऑप्शन बी रोआल्ड अमुंडसेन याचं योग्य उत्तर आहे. हु वोन द फर्स्ट नोबेल प्राइज फॉर इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? तर 1969 मध्ये रागनार फ्रिश आणि यान टेनबर्गन यांनी अर्थशास्त्राचे पहिले नोबेल संयुक्तपणे पटकावले. त्यामुळे ऑप्शन ए रागनार फ्रिश आणि यान टेनबर्गन याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट पर्सन टू रिसिव्ह द स्टॅलिन प्राइज फ्रॉम इंडिया, भारतातून स्टॅलिन पारितोषिक मिळवणारे पहिले व्यक्ती कोण? तर डॉक्टर सैफुद्दीन किचलू हे 1952 मध्ये आंतरराष्ट्रीय स्टॅलिन शांतता पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होते म्हणून ऑप्शन ए सैफुद्दीन किचलू याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू वॉक इन अ स्पेस, अंतराळात चालणारा पहिला माणूस कोण? तर 1965 मध्ये सोव्हिएत अंतराळवीर अलेक्सी लिओनोव्ह यांनी पहिला स्पेस वॉक केला म्हणून ऑप्शन सी अलेक्सी लिओनोव्ह याचं योग्य उत्तर आहे. हु वेअर द फर्स्ट मेन टू फ्लाय अन एरोप्लेन, विमानाने पहिले उड्डाण करणारे व्यक्ती कोण होते? तर ओरविल आणि विल्बर राईट म्हणजेच राईट ब्रदर्स यांनी 1903 मध्ये जगातील पहिल्या विमानाचे यशस्वी उड्डाण केले म्हणून ऑप्शन ए राईट ब्रदर्स याचं योग्य उत्तर आहे. हु वोन द फर्स्ट नोबेल प्राइज इन केमिस्ट्री, रसायनशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक कोणी जिंकले? तर जॅकोबस हेनरिकस वॅटहॉप यांना 1901 मध्ये रसायनशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक मिळाले म्हणून ऑप्शन सी जॅकोबस हेनरिकस वॅटहॉप याचं योग्य उत्तर आहे. हु वॉज द फर्स्ट मॅन टू विन द नोबेल प्राइज फॉर अ मेडिसिन, वैद्यकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? तर एमिल वॉन बेहिंग यांना रक्तातील सिरम थेरपीच्या कार्यासाठी वैद्यकशास्त्रातील पहिले नोबेल मिळाले म्हणून ऑप्शन बी एमिल वॉन बेहिंग याचं योग्य उत्तर आहे. हु रोट द क्रिटिक ऑफ ब्रिटिश कॉलोनियल रूल इन इंडिया टायटल्ड अन एरा ऑफ डार्कनेस, ब्रिटिश वसाहतवादी राजवटीवर टीका करणारे अन एरा ऑफ डार्कनेस हे पुस्तक कोणी लिहिले? तर शशी थरूर यांनी या पुस्तकात ब्रिटिश साम्राज्याचे भारताचे आर्थिक आणि सांस्कृतिक शोषण कसे केले याचे वर्णन केले आहे. त्यामुळे ऑप्शन बी शशी थरूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच बुक प्रोव्हाइड अ डिटेल्ड अकाउंट ऑफ इंडियाज हिस्ट्री पोस्ट इंडिपेंडन्स, स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाचा तपशीलवार वृत्तांत कोणते पुस्तक देते? तर रामचंद्र गुहा यांनी इंडिया आफ्टर गांधी या पुस्तकात 1947 नंतरच्या भारतीय लोकशाहीचा प्रवास आणि आव्हाने मांडलेली आहेत. त्यामुळे इंडिया आफ्टर गांधी ऑप्शन बी याचं योग्य उत्तर आहे. फ्रीडम ॲट मिडनाईट अ हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ इंडियाज इंडिपेंडन्स वॉज रिटन बाय, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगणारे फ्रीडम ॲट मिडनाईट हे पुस्तक कोणी लिहिले? तर डॉमिनिक लॅपियर अँड लॅरी कॅलिन या लेखकांनी स्वातंत्र्य आणि फाळणीच्या वेळेस घडलेल्या नाट्यमय घटनांचे चित्रीकरण या ग्रंथामध्ये केलेले आहे म्हणून ऑप्शन बी डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॅलिन. हु इज द ऑथर ऑफ अ गॉड ऑफ स्मॉल थिंग्स, अ नॉव्हेल सेट इन केरला, केरळच्या पार्श्वभूमीवरती आधारित द गॉड ऑफ अ स्मॉल थिंग्स या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत? तर अरुंधती रॉय यांच्या या पहिल्याच कादंबरीला जागतिक स्तरावरती बुकर पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे ऑप्शन ए अरुंधती रॉय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. द ऑगमेंटिव्ह इंडियन, अ कलेक्शन ऑफ एसे ऑफ इंडियन आयडेंटिटी वॉज रिटन बाय, भारतीय ओळख आणि संस्कृतीवरील द ऑगमेंटिव्ह इंडियन हा निबंध संग्रह कोणी लिहिला? नोबेल विजेते अमर्त्य सेन यांनी यात भारताच्या विचार स्वातंत्र्याचा आणि वादाच्या परंपरेचे समर्थन केलेले आहे म्हणून ऑप्शन सी अमर्त्य सेन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच नॉव्हेल बाय अरविंद आदिगा एक्सप्लोर्स द डार्कर आस्पेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया थ्रू अ ड्रायव्हर्स लाईफ, अरविंद आडिगा यांची कोणती कादंबरी ड्रायव्हरच्या जीवनातून आधुनिक भारताच्या गडद बाजू मानते? तर द व्हाईट टायगर या कादंबरीला 2008चा बुकर पुरस्कार मिळाला असून यात सामाजिक विषमता आणि भ्रष्टाचाराचे दर्शन घडते. त्यामुळे ऑप्शन बी द व्हाईट टायगर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
हु ऑथर्ड द कॉम्प्रिहेन्सिव्ह हिस्टॉरिकल वर्क द वंडर दॅट वॉज इंडिया. द वंडर दॅट वॉज इंडिया या भारताच्या प्राचीन इतिहासावरील व्यापक ग्रंथाचे लेखक कोण? A.L. बाशम यांनी या पुस्तकात भारताच्या प्राचीन संस्कृतीचा आणि वारशाचा सलोखा अभ्यास मांडला आहे. म्हणून ऑप्शन ए A.L. बाशम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इंडिया अनबाउंड विच डिस्कस द सोशल अँड इकॉनॉमिक रेव्होल्यूशन इन इंडिया वॉज रिटन बाय. भारतातील सामाजिक आणि आर्थिक क्रांतीवर भाष्य करणारे इंडिया अनबाउंड हे पुस्तक कोणी लिहिले? तर गुरुचरण दास यांनी स्वातंत्र्यापासून ते जागतिक माहिती युगापर्यंतच्या भारताच्या आर्थिक परिवर्तनाचा आढावा यामध्ये घेतलेला आहे. म्हणून ऑप्शन बी गुरुचरण दास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विच नॉन फिक्शन वर्क बाय कॅथरीन बू इज बेस्ड ऑन द लाईव्स ऑफ अ स्लम ड्वेलर्स इन मुंबई. कॅथरीन बू यांचे कोणते पुस्तक मुंबईतील झोपडपट्टी वासियांच्या जीवनावरती आधारित आहे? तर या लेखिकेने मुंबईतील अन्नवाडी झोपडपट्टीतील लोकांशी संवाद साधून त्यांच्या संघर्षाची आणि आशेची कथा यामध्ये मांडलेली आहे. तर या पुस्तकाचं नाव आहे बिहाइंड द ब्युटिफुल फॉरएव्हर. ऑप्शन बी. हु रोट द सॅटरिकल नॉव्हल द ग्रेट इंडियन नॉव्हल युझिंग कॅरेक्टर्स फ्रॉम इंडियन एपिक्स. भारतीय महाकाव्यातील पात्रांचा वापर करून द ग्रेट इंडियन नॉव्हल ही उपरोधिक कादंबरी कोणी लिहिली? तर शशी थरूर यांनी महाभारतातील पात्रांच्या माध्यमातून 20व्या शतकातील भारताचा राजकीय इतिहास गमतीशीर पद्धतीने मांडलेला आहे. म्हणून ऑप्शन बी शशी थरूर याचं योग्य उत्तर आहे. एन्शियंट इंडिया फ्रॉम द अर्लिएस्ट टाइम टू द फर्स्ट सेंचुरी AD वॉज रिटन बाय. प्राचीन भारत सर्वात प्राचीन काळापासून इसवी सन पहिल्या शतकापर्यंत हा ग्रंथ कोणी लिहिला? तर रोमिला थापर या प्रसिद्ध इतिहासकार असून त्यांनी या ग्रंथात प्राचीन भारताचा शास्त्रशुद्ध आणि सविस्तर अभ्यास मांडला आहे. म्हणून ऑप्शन बी रोमिला थापर याचं योग्य उत्तर आहे. मॅक्सिमम सिटी बॉम्बे लॉस्ट अँड फाउंड अ नॉन फिक्शन वर्क ऑन अ मुंबई वॉज रिटन बाय. मुंबई शहरावरील मॅक्सिमम सिटी हे बहुचर्चित पुस्तक कोणी लिहिले आहे? तर सुकेतू मेहता यांनी या पुस्तकात मुंबईच्या विरोधाभासांचे, तिथल्या लोकांचे आणि गुन्हेगारी जगताचे चित्रण केलेले आहे. म्हणून ऑप्शन बी सुकेतू मेहता याचं योग्य उत्तर आहे. हु इज द ऑथर ऑफ इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स भारताचा स्वातंत्र्य लढा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बिपिन चंद्र यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्प्यांचे आणि चळवळींचे सविस्तर वर्णन यामध्ये केलेले आहे. म्हणून ऑप्शन बी बिपिन चंद्र याचं योग्य उत्तर आहे. द लास्ट मुघल द फॉल ऑफ अ डायनेस्टी दिल्ली 1857 इज अ हिस्टॉरिकल अकाउंट बाय. 1857च्या उठावावर आणि मुघल साम्राज्याच्या अंतावर आधारित द लास्ट मुघल कोणी लिहिले? तर विल्यम डॅलरिपल यांनी बहादूर शाह जफर आणि 1857च्या क्रांतीच्या वेळेच्या दिल्लीचे ऐतिहासिक चित्रण यामध्ये केलेले आहे. म्हणून ऑप्शन बी विल्यम डॅलरिपल याचं योग्य उत्तर आहे. Which popular novel by Chetan Bhagat addresses the pressure of the Indian education system? चेतन भगत यांची कोणती कादंबरी भारतीय शिक्षण व्यवस्थेवरील दडपणावरती आधारित आहे? तर IITच्या पार्श्वभूमीवरती आधारित ही कादंबरी विद्यार्थ्यांच्या जीवनातील ताणतणाव आणि मैत्रीवरती भाष्य करते. म्हणून ऑप्शन बी 5 Point Someone हे याचं योग्य उत्तर आहे. इन अन अँटिक लँड इज अ हिस्टॉरिकल नॅरेटिव्ह रिटन बाय. इजिप्त आणि 12व्या शतकातील भारतीय गुलामांच्या जीवनावरती आधारित इन अन अँटिक लँड हे कोणी लिहिले? तर अमिताव घोष यांनी यात त्यांचे स्वातंत्र्य आणि ऐतिहासिक संशोधन यांची सुरेख सांगड घातली आहे. म्हणून ऑप्शन ए अमिताव घोष याचं योग्य उत्तर आहे. अ हिस्टरी ऑफ एन्शियंट इंडिया अँड अर्ली मिडिवल इंडिया फ्रॉम स्टोन एज टू 12th century वॉज ऑथर्ड बाय. अश्मयुगापासून 12व्या शतकापर्यंतचा भारताचा इतिहास हे पुस्तक कोणी लिहिलं? तर उपेंद्र सिंग यांनी या ग्रंथात प्राचीन आणि पूर्व मध्ययुगीन भारताचा सविस्तर सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास मांडलेला आहे. म्हणून ऑप्शन बी उपेंद्र सिंग याचं योग्य उत्तर आहे. विच बुक बाय गुरुचरण दास एक्सप्लोर्स धर्मा अँड मॉरल चॉईसेस थ्रू द लेन्स ऑफ महाभारता. गुरुचरण दास यांनी महाभारताच्या संदर्भातून धर्म आणि नैतिकतेचा सखोल अभ्यास कोणत्या पुस्तकात केला आहे? तर गुरुचरण दास यांनी द डिफिकल्टी ऑफ बीइंग गॉड या पुस्तकात महाभारतातील उदाहरणांच्या माध्यमातून धर्म, नैतिक आणि मानवी निर्णय प्रक्रियेचे सखोल विश्लेषण केले आहे. इंडिया अ हिस्ट्री कव्हरिंग एन्शियंट टू मॉडर्न टाइम्स वॉज ऑथर्ड बाय.
प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या भारताचा सर्वसमावेशक इतिहास इंडिया अ हिस्ट्री हे कोणी लिहिलं? तर जॉन के यांनी या पुस्तकात 5000 वर्षाच्या भारतीय उपखंडातील ऐतिहासिक घडामोडींचे वर्णन केलेले आहे, म्हणून ऑप्शन बी जॉन के याचं योग्य उत्तर आहे. द आयडिया ऑफ इंडिया अन इन्फ्लुएन्शियल बुक ऑन अ इंडियन हिस्ट्री अँड पॉलिटिक्स वॉज ऑथर्ड बाय. भारतीय इतिहास आणि राजकारणातील द आयडिया ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर सुनील खिलनानी यांनी आधुनिक भारताच्या लोकशाही संकल्पनेचे विश्लेषण या ग्रंथामध्ये केलेले आहे, म्हणून ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑटोबायोग्राफी ऑफ महात्मा गांधी. खालीलपैकी कोणते महात्मा गांधींचे आत्मचरित्र आहे? तर द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ द ट्रूथ, माझे सत्याचे प्रयोग, या पुस्तकात गांधीजींनी त्यांच्या जीवनातील सत्याचा शोध आणि आचरणाचे प्रयोग मांडलेले आहेत. हु इज द ऑथर ऑफ द हिंदूज अँड अल्टरनेटिव्ह हिस्ट्री. द हिंदूज अँड अल्टरनेटिव्ह हिस्ट्री या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर वेंडी डॉनिगर या लेखिकेने या पुस्तकात हिंदू धर्माच्या इतिहासाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. इंडिया फ्रॉम मिडनाईट टू मिलेनियम वॉज रिटन बाय विच फेमस ऑथर. इंडिया फ्रॉम मिडनाईट टू मिलेनियम हे पुस्तक कोणत्या प्रसिद्ध लेखकाने लिहिले आहे? तर शशी थरूर यांनी स्वातंत्र्यापासून ते नवीन सहस्त्रकापर्यंतच्या भारताचा प्रवास यात मांडला आहे, म्हणून ऑप्शन ए शशी थरूर याचं योग्य उत्तर आहे. द एमर्जन्सी अ पर्सनल हिस्ट्री इज अ बुक रिटन बाय. आणीबाणीच्या काळावरती आधारित द एमर्जन्सी अ पर्सनल हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले? तर कुमी कपूर यांनी 1975 ते 77च्या आणीबाणीच्या काळातील वैयक्तिक आणि राजकीय आठवणी या पुस्तकामध्ये नोंदवल्या आहेत, म्हणून ऑप्शन बी कुमी कपूर याचं योग्य उत्तर आहे. हु ऑथर्ड द बुक इंडिका अ डीप नॅचरल हिस्ट्री ऑफ इंडियन सब कॉन्टिनेंट. इंडिका अ डीप नॅचरल हिस्ट्री ऑफ द इंडियन सब कॉन्टिनेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर प्रणय लाल यांनी भारतीय उपखंडाच्या भूगर्भीय आणि नैसर्गिक इतिहासाची सखोल मांडणी यामध्ये केलेली आहे, म्हणून ऑप्शन ए प्रणय लाल याचं योग्य उत्तर आहे. द व्हाईट मुघल्स अ बुक ऑन लव्ह अँड बिट्रेयल इन 18th सेंचुरी इंडिया वॉज रिटन बाय. 18व्या शतकातील भारतावर आधारित द व्हाईट मुघल्स हे पुस्तक कोणी लिहिले? तर विल्यम डॅलरिपल यांनी ब्रिटिश अधिकारी आणि भारतीय महिला यांच्यातील प्रेमकथेच्या माध्यमातून त्या काळातील संस्कृती मांडली आहे, म्हणून ऑप्शन बी विल्यम डॅलरिपल याचं योग्य उत्तर आहे. विच ऑथर रोट द क्लासिक नॉव्हेल प्राइड अँड प्रिज्युडिस. प्राइड अँड प्रिज्युडिस या जगप्रसिद्ध कादंबरीच्या लेखिका कोण आहेत? तर जेन ऑस्टिन यांची ही कादंबरी इंग्रजी साहित्यातील एक उत्कृष्ट नमुना मानली जाते, म्हणून ऑप्शन सी जेन ऑस्टिन याचं योग्य उत्तर आहे. इंडियाज एन्शियंट पास्ट इज अ फाउंडेशनल हिस्टॉरिकल वर्क बाय. भारताच्या प्राचीन इतिहासावरती आधारित इंडियाज एन्शियंट पास्ट हे पुस्तक कोणाचे आहे? तर आर एस शर्मा यांनी प्राचीन भारतीय समाजाच्या आणि इतिहासाच्या अभ्यासासाठी हे पुस्तक लिहिलेले आहे, त्यामुळे ऑप्शन ए आर एस शर्मा याचं योग्य उत्तर आहे. द बुक अ हिस्ट्री ऑफ अ मॉडर्न इंडिया. आधुनिक भारताच्या इतिहासावरती आधारित अ हिस्ट्री ऑफ अ मॉडर्न इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर स्पेक्ट्रम प्रकाशनाचे राजीव आहिर यांनी स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये मांडलेला आहे, म्हणून राजीव आहिर याचं योग्य उत्तर आहे. हु रोट द डिस्टोपियन नॉव्हेल 1984. 1984 ही जगप्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली आहे? तर जॉर्ज ऑरवेल यांनी या कादंबरीत एक जुलमी आणि सर्वंकष राजवटीचे काल्पनिक चित्रण केलेले आहे, म्हणून ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. द नेशन अँड इट्स फ्रॅगमेंट्स colonial and post-colonial histories was authored by. The Nation and its Fragments, Colonial and Post-Colonial Histories हे पुस्तक कोणी लिहिले? तर पार्थ चॅटर्जी यांनी वसाहतवादी आणि स्वातंत्र्योत्तर काळातील राष्ट्रवादाच्या विविध पैलूंचे विश्लेषण यामध्ये केलेले आहे, म्हणून ऑप्शन बी पार्थ चॅटर्जी याचं योग्य उत्तर आहे. हु इज द ऑथर ऑफ द एन्शियंट संस्कृत एपिक बुद्धचरिता, द लाईफ ऑफ द बुद्धा, बुद्धचरित, बुद्धांच्या जीवनावर आधारित प्राचीन सांस्कृतिक महाकाव्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर अश्वघोष यांनी बुद्धचरित हा संस्कृत महाकाव्य ग्रंथ लिहिला असून तो भगवान बुद्धांच्या जीवनावरती आधारित आहे आणि द लाईफ ऑफ बुद्धा हे त्याचे इंग्रजी वर्णन आहे, त्यामुळे ऑप्शन ए अश्वघोष याचं योग्य उत्तर आहे.
इन स्पाइट ऑफ द गॉड्स द राइज ऑफ अ मॉडर्न इंडिया इज अ वर्क बाय विच जर्नलिस्ट. इन स्पाइट ऑफ द गॉड्स हे आधुनिक भारताच्या उत्कर्षावर भाष्य करणारे पुस्तक कोणी लिहिले? तर एडवर्ड ल्यूस यांनी आधुनिक भारतातील सामाजिक आणि राजकीय बदलांचे विश्लेषण या पुस्तकामध्ये केलेले आहे, म्हणून ऑप्शन बी एडवर्ड ल्यूस याचं योग्य उत्तर आहे. हु रोट द क्लासिकल अमेरिकन नॉव्हेल टू किल मॉकिंगबर्ड. टू किल मॉकिंगबर्ड ही जगप्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली? तर हार्पर ली यांनी अमेरिकेतील वांशिक भेदभावावरती आधारित ही अत्यंत गाजलेली कादंबरी लिहिलेली आहे. हार्पर ली, ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. द स्क्रॅम्बल फॉर इंडिया लेसन ऑफ द 2009 इलेक्शन्स वॉज रिटन बाय. 2009च्या निवडणुकांवरती आधारित द स्क्रॅम्बल फॉर इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर सागरिका घोष यांनी या पुस्तकात भारतीय लोकशाही आणि निवडणुकांच्या निकालांचे विश्लेषण केलेले आहे, म्हणून ऑप्शन ए सागरिका घोष याचं योग्य उत्तर आहे. Who is the author of The Making of a Modern India from Marx to Gandhi? The Making of Modern India Marx to Gandhi हे पुस्तक कोणी लिहिले? तर प्रसिद्ध इतिहासकार रणजित गुहा यांनी आधुनिक भारताच्या वैचारिक जडणघडणीचा अभ्यास यामध्ये मांडलेला आहे, म्हणून ऑप्शन सी रणजित गुहा याचं योग्य उत्तर आहे. द ग्रेट गॅट्सबाय इज अ मास्टरपीस रिटन बाय. द ग्रेट गॅट्सबाय ही कादंबरी कोणी लिहिली? तर फिट्झगेराल्ड यांची ही कादंबरी अमेरिकन स्वप्न आणि त्यातील पोकळपणाचे दर्शन घडवते, म्हणून एफ स्कॉट फिट्झगेराल्ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हु रोट द बुक इंडिया अ पोर्ट्रेट विच एक्सप्लोर्स द कॉम्प्लेक्सिटीज ऑफ द कंटेम्पररी इंडिया. इंडिया अ पोर्ट्रेट या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर पॅट्रिक फ्रेंच यांनी या पुस्तकात आधुनिक भारताच्या विविध सामाजिक आणि राजकीय स्तरांचे चित्रण केले आहे, म्हणून ऑप्शन ए पॅट्रिक फ्रेंच याचं योग्य उत्तर आहे. विच फेमस नॉव्हेल बाय हार्मन मेल्वी टेल्स द स्टोरी ऑफ अ कॅप्टन आहाब्स क्वेस्ट फॉर अ व्हाईट व्हेल. हार्मन मेल्व्हिल यांची कोणती कादंबरी कॅप्टन आहाब आणि पांढऱ्या देवमाशाच्या शिकारीवरती आधारित आहे? तर मोबी डिक ही कादंबरी मानवी जिद्द आणि निसर्गाशी असलेल्या संघर्षाचे चित्रण करणारी एक जागतिक अभिजात कलाकृती आहे, म्हणून ऑप्शन बी मोबी डिक याचं योग्य उत्तर आहे. Who is the author of the Great Hedge of India, a book about a British built carrier across India was written by. भारतातील ग्रेट हेज या ऐतिहासिक विषयावरती आधारित पुस्तक कोणी लिहिले? तर रॉय मॅक्झॅम यांनी इंग्रजांनी मिठावरील कर वसुलीसाठी भारतात उभारलेल्या अवाढव्य जिवंत कुंपणांचा शोध या पुस्तकामध्ये घेतलेला आहे, म्हणून ऑप्शन ए रॉय मॅक्झॅम याचं योग्य उत्तर आहे. Who is the author of the ancient Indian treatise on a statecraft? अर्थशास्त्र. राज्यशास्त्रावरील प्राचीन भारतीय ग्रंथ अर्थशास्त्राचे लेखक कोण आहेत? तर अर्थशास्त्र हा राज्यशास्त्रावरील प्राचीन भारतीय ग्रंथ चाणक्य यांनी लिहिलेला आहे, त्यामुळे ऑप्शन बी चाणक्य याचं योग्य उत्तर असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑटोबायोग्राफी ऑफ द फर्स्ट मुघल एम्परर. खालीलपैकी कोणते पहिल्या मुघल सम्राटाचे आत्मचरित्र आहे? तर पहिला मुघल सम्राट बाबर याचे आत्मचरित्र तुझुके बाबरी हे आहे, त्यामुळे ऑप्शन सी तुझुके बाबरी याचं योग्य उत्तर आहे. द फाउंडेशनल वर्क ऑन अ संस्कृत ग्रामर अष्टाध्यायी वॉज रिटन बाय. संस्कृत व्याकरणाचा पाया मानला जाणारा अष्टाध्यायी ग्रंथ कोणी लिहिला? तर संस्कृत व्याकरणाचा पाया असलेला अष्टाध्यायी ग्रंथ हा पाणिनी यांनी लिहिलेला आहे, त्यामुळे ऑप्शन डी पाणिनी याचं योग्य उत्तर आहे. नाट्यशास्त्र अ ट्रीटी ऑन परफॉर्मिंग आर्ट्स इज ॲट्रिब्युटेड टू. प्रयोगधर्मी कलावरील नाटक नृत्य संगीत ग्रंथ नाट्यशास्त्र कोणाशी संबंधित आहे? तर नाट्यशास्त्र हा प्रयोगधर्मी कलावरील ग्रंथ भरतमुनी यांच्याशी संबंधित आहे, त्यामुळे ऑप्शन ए भरतमुनी याचं योग्य उत्तर आहे. Which text is a spiritual conversation between Lord Krishna and Arjun? भगवान कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील आध्यात्मिक संवाद कोणता ग्रंथ आहे? तर भगवान कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील आध्यात्मिक संवाद भगवद्गीता या ग्रंथामध्ये आढळतो, त्यामुळे ऑप्शन सी भगवद्गीता याचं योग्य उत्तर आहे. चरक संहिता इज अन एन्शियंट टेक्स्ट प्रायमरली फोकस्ड ऑन. चरक संहिता हा प्राचीन ग्रंथ प्रामुख्याने कशावरती आधारित आहे? तर चरक संहिता हा प्राचीन ग्रंथ मुख्यतः आयुर्वेद व औषधशास्त्राशी संबंधित आहे, त्यामुळे ऑप्शन बी आयुर्वेद अँड मेडिसिन याचं योग्य उत्तर आहे.
हु रोट द बायोग्राफिकल अकाउंट ऑफ एम्परर अकबर रीन्स कॉल्ड अकबरनामा? सम्राट अकबराच्या कारकिर्दीचे चरित्र अकबरनामा कोणी लिहिले आहे? तर सम्राट अकबराच्या कारकिर्दीचे अकबरनामा हे चरित्र अबू फजल यांनी लिहिलेले आहे. त्याच्यामुळे ऑप्शन डी अबू फजल याचं योग्य उत्तर आहे. विच एन्शियंट वर्क कंटेन्स एथिकल अँड मॉरल इन्साइट इन तमिळ? तमिळ भाषेतील सखोल नैतिक विचारांचा ग्रंथ कोणता? तर तमिळ भाषेत नैतिक आणि आचारविषयक विचारांचा ग्रंथ म्हणजे तिरुक्कुरळ हा आहे. त्यामुळे ऑप्शन ए तिरुक्कुरळ याचं योग्य उत्तर आहे. द एन्शियंट लीगल कोड अँड मॉरल गाईडलाईन्स फॉर अ सोसायटी इज फाउंड इन? समाजासाठी प्राचीन कायदे संहिता आणि नैतिक मार्गदर्शक तत्वे कशात आढळतात? तर समाजासाठी प्राचीन कायदे व नैतिक मार्गदर्शक तत्वे मनुस्मृतीमध्ये आढळतात. म्हणून ऑप्शन सी मनुस्मृती याचं योग्य उत्तर आहे. हु इज द ऑथर ऑफ लॉजिक बेस्ड फिलॉसॉफिकल टेक्स्ट न्यायसूत्र? तर्कशास्त्र आणि विचारांवर आधारित न्यायसूत्र या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर न्यायसूत्र हा तर्कशास्त्रावरती आधारित ग्रंथ गौतम यांनी लिहिलेला आहे. त्यामुळे ऑप्शन बी गौतम याचं योग्य उत्तर आहे. विच टेक्स्ट डील्स स्पेसिफिकली विथ द एन्शियंट इंडियन सर्जरी अँड मेडिसिन? प्राचीन भारतीय शस्त्रक्रिया आणि औषधशास्त्राचा अभ्यास कोणत्या ग्रंथात केला जातो? तर प्राचीन भारतीय शस्त्रक्रिया आणि औषधशास्त्राचा अभ्यास सुश्रुत संहिता या ग्रंथामध्ये केला जातो. त्यामुळे सुश्रुत संहिता ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पंचतंत्र इज अ कलेक्शन ऑफ मॉरल फेबल्स इज attributed to ancient Indian literature. It is famous for? पंचतंत्र हा नैतिक बोधकथांचा संग्रह कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पंचतंत्र हा ग्रंथ बोधकथा आणि नीतिमूल्यांसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून ऑप्शन सी मॉरल स्टोरीज, बोधकथा आणि नीतिमूल्य याचं योग्य उत्तर आहे. द ओल्डेस्ट ऑफ द 4 वेदाज कंटेनिंग हाइम्स अँड? भजने आणि प्रार्थना असलेला 4 वेदांपैकी सर्वात जुना वेद कोणता? तर भजने आणि प्रार्थना असलेला सर्वात जुना वेद म्हणजे ऋग्वेद. म्हणून ऑप्शन सी ऋग्वेद याचं योग्य उत्तर आहे. हु रोट द सेमिनल टेक्स्ट योगसूत्र? योगाचे तत्वज्ञान आणि सरावाचा पाया असणारा योगसूत्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर योगसूत्र हा ग्रंथ पतंजली यांनी लिहिला. म्हणून ऑप्शन बी पतंजली याचं योग्य उत्तर आहे. तारीख ए फिरोजशाही प्रोव्हाइड अन अकाउंट ऑफ विच दिल्ली सल्तनत? तारीख ए फिरोजशाही हा ग्रंथ कोणत्या दिल्ली सुलतानाच्या काळातील माहिती देतो? तर तारीख ए फिरोजशाही हा ग्रंथ फिरोजशाह तुगलक याच्या काळातील माहिती देतो. म्हणून ऑप्शन सी फिरोजशाह तुगलक याचं योग्य उत्तर आहे. द कलेक्शन ऑफ स्टोरीज अबाउट द प्रिव्हियस बर्थ ऑफ बुद्धा इज नोन ॲज? बुद्धाच्या मागील जन्माच्या कथांच्या संग्रहाला काय म्हणतात? तर बुद्धांच्या मागील जन्माच्या कथांचा संग्रह जातक कथा म्हणून ओळखला जातो. म्हणून ऑप्शन बी जातक टेल्स, जातक कथा याचं योग्य उत्तर आहे. खुलासत उत तवारीख बाय सुजान राय कव्हर्स द मुघल पीरियड फ्रॉम बाबर टू? सुजन राय यांचा खुलासत उत तवारीख हा ग्रंथ बाबर पासून कोणापर्यंतच्या काळाचा आढावा घेतो? तर सुजन राय यांचा खुलासत उत तवारीख हा ग्रंथ बाबर पासून शहाजहान पर्यंत जो काळ होता त्या काळाचा आढावा घेतो. म्हणून ऑप्शन बी शहाजहान याचं योग्य उत्तर आहे. विच फिलॉसॉफिकल टेक्स्ट एक्सप्लोर द नेचर ऑफ अ रियालिटी अँड द सेल्फ? वास्तव स्वरूप आणि स्वत्व यांचा शोध घेणारे दार्शनिक ग्रंथ कोणते? तर वास्तव स्वरूप आणि स्वत्वाचा शोध घेणारे दार्शनिक ग्रंथ उपनिषदे आहेत. त्यामुळे ऑप्शन डी उपनिषद याचं योग्य उत्तर आहे. सिद्धार्था अ फिक्शनल नॉव्हेल इन्स्पायर्ड बाय बुद्धाज लाईफ वॉज रिटन बाय? बुद्धाच्या जीवनावरती आधारित सिद्धार्थ ही काल्पनिक कादंबरी कोणी लिहिली? तर सिद्धार्थ ही कादंबरी हर्मन हेस यांनी लिहिली आहे. त्यामुळे ऑप्शन ए हर्मन हेस याचं योग्य उत्तर आहे. द ऐत्रेय ब्राह्मणा इज अन एन्शियंट वैदिक टेक्स्ट दॅट डील्स विथ? ऐत्रेय ब्राह्मण हा प्राचीन वैदिक ग्रंथ कशाशी संबंधित आहे? तर ऐतरेय ब्राह्मण हा प्राचीन वैदिक ग्रंथ धार्मिक विधी आणि यज्ञांशी संबंधित आहे. त्यामुळे ऑप्शन सी रिच्युअल अँड सेरेमनीज याचं योग्य उत्तर आहे. विच एपिक पोएम कंटेन्स द स्टोरी ऑफ एन्शियंट किंग अँड द भगवत गीता? प्राचीन राजांच्या कथा आणि भगवद्गीता यांचा समावेश असलेले महाकाव्य कोणते? तर प्राचीन राजांच्या कथा आणि भगवद्गीता यांचा समावेश असलेले महाकाव्य महाभारत हे आहे. म्हणून ऑप्शन बी महाभारत याचं योग्य उत्तर आहे. द तैत्तरीय उपनिषद इज अ पार्ट ऑफ विच वेदा? तैत्तरीय उपनिषद हा कोणत्या वेदाचा भाग आहे?
तर तैत्तरीय उपनिषद हा कृष्ण यजुर्वेदाचा भाग आहे, त्यामुळे कृष्ण यजुर्वेद ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. द मिडिवल पीरियड जियाउद्दीन बर्मी वॉज फेमस फॉर रायटिंग. मध्ययुगीन काळात जियाउद्दीन बर्नी कोणत्या लेखन शैलीसाठी प्रसिद्ध होते? तर मध्ययुगीन काळात जियाउद्दीन बर्नी हे ऐतिहासिक नोंदी म्हणजेच तवारीख लिहिण्यासाठी प्रसिद्ध होते, म्हणून ऑप्शन सी हिस्टॉरिकल क्रॉनिकल्स ऐतिहासिक नोंदी म्हणजेच तवारीख याचं योग्य उत्तर आहे. विच एपिक डेपिक्ट द जर्नी ऑफ लॉर्ड रामा टू रेस्क्यू सीता. प्रभू रामाचा सीतेच्या सुटकेसाठीचा प्रवास कोणत्या महाकाव्यात वर्णिला आहे? तर प्रभू रामाच्या सीतेच्या सुटकेसाठीचा प्रवास रामायण या महाकाव्यात वर्णिला आहे, म्हणून ऑप्शन बी रामायण याचं योग्य उत्तर आहे. Who is the author of राजतरंगिणी, a historical chronicle of the kings of Kashmir? काश्मीरच्या राजांचा ऐतिहासिक वृत्तांत देणाऱ्या राजतरंगिणी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर काश्मीरी राजांचा इतिहास सांगणारा राजतरंगिणी हा ग्रंथ कल्हण यांनी लिहिलेला आहे, त्यामुळे ऑप्शन बी कल्हण याचं योग्य उत्तर आहे. Which of the following book is the autobiography of महात्मा गांधी? खालीलपैकी कोणते महात्मा गांधींचे आत्मचरित्र आहे? तर माझे सत्याचे प्रयोग, द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ द ट्रुथ हे महात्मा गांधींचे आत्मचरित्र आहे, म्हणून ऑप्शन डी द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ द ट्रुथ माझे सत्याचे प्रयोग याचं योग्य उत्तर आहे. गीत गोविंद, अ लिरिकल पोयम सेलिब्रेटिंग द लव्ह बिटवीन कृष्णा अँड राधा वॉज रिटन बाय. कृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाचे वर्णन करणारा गीत गोविंद हा काव्यग्रंथ कोणी लिहिला? तर गीत गोविंद हा काव्यग्रंथ जयदेव यांनी लिहिला, म्हणून ऑप्शन ए जयदेव याचं योग्य उत्तर आहे. हु रोट द डिस्कवरी ऑफ इंडिया वाइल इम्प्रिझन्ड इन अहमदनगर फोर्ट. अहमदनगर किल्ल्यात तुरुंगात असताना द डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? तर द डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक जवाहरलाल नेहरू यांनी अहमदनगर किल्ल्यात तुरुंगात असताना लिहिले, म्हणून ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू याचं योग्य उत्तर आहे. The mathematical treatise लीलावती was composed by which medieval Indian scholar? मध्ययुगीन काळातील लीलावती हा प्रसिद्ध गणिती ग्रंथ कोणत्या विद्वानाने लिहिला? तर लीलावती हा गणित ग्रंथ भास्कर दुसरा यांनी लिहिला आहे, म्हणून ऑप्शन बी भास्कर दुसरा याचं योग्य उत्तर आहे. ट्रेन टू पाकिस्तान, अ नॉवेल सेट ड्युरिंग द पार्टिशन ऑफ इंडिया इन 1947 वॉज रिटन बाय. 1947च्या फाळणीवर आधारित ट्रेन टू पाकिस्तान ही कादंबरी कोणी लिहिली? तर 1947च्या फाळणीवरती आधारित ट्रेन टू पाकिस्तान ही कादंबरी खुशवंत सिंग यांनी लिहिली आहे, म्हणून ऑप्शन सी याचं योग्य उत्तर आहे. विच पर्शियन वर्क प्रोव्हाइड्स अन ऑफिशियल हिस्ट्री ऑफ एम्परर शहाजहान्स रीन. सम्राट शहाजहानच्या कारकिर्दीचा अधिकृत इतिहास देणारा कोणता पर्शियन ग्रंथ आहे? तर सम्राट शहाजहानच्या कारकिर्दीचा अधिकृत इतिहास देणारा पर्शियन ग्रंथ पादशाहनामा हा आहे, त्याच्यामुळे ऑप्शन ए पादशाहनामा याचं योग्य उत्तर आहे. कविराज मार्ग, अन अर्ली मिडिवल कन्नडा वर्क ऑन पोएटिक्स इज अट्रिब्युटेड टू. काव्यशास्त्रावरील कविराज मार्ग हा प्रारंभीचा कन्नड ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर काव्यशास्त्रावरील कविराज मार्ग हा कन्नड ग्रंथ अमोघ वर्ष प्रथम यांनी लिहिलेला आहे. किंग अमोघ वर्ष प्रथम, राजा अमोघ वर्ष प्रथम याचं योग्य उत्तर आहे. Who authored the Sufi romance epic पद्मावती in अवधी. अवधी भाषेतील पद्मावत म्हणजेच पद्मावती या सूफी प्रेमकाव्याचे लेखक कोण आहेत? तर पद्मावत हे सूफी प्रेमकाव्य मलिक मोहम्मद जायसी यांनी लिहिलेले आहे, म्हणून ऑप्शन बी मलिक मोहम्मद जायसी याचं योग्य उत्तर आहे. द हॅगिओग्राफी ऑफ हिंदू सेंट्स अँड द पोएट्स टायटल्ड भक्तमाल वॉज रिटन बाय. हिंदू संत आणि कवींच्या जीवनावर आधारित भक्तमाल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर भक्तमाल हा संतांच्या जीवनावरील ग्रंथ नाभादास यांनी लिहिलेला आहे, म्हणून ऑप्शन ए नाभादास याचं योग्य उत्तर आहे. इंडिया आफ्टर गांधी, अ हिस्ट्री ऑफ अ पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया वॉज रिटन बाय. स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास मांडणारे इंडिया आफ्टर गांधी हे पुस्तक कोणी लिहिले? तर इंडिया आफ्टर गांधी हे पुस्तक रामचंद्र गुहा यांनी लिहिलेले आहे, म्हणून ऑप्शन डी रामचंद्र गुहा याचं योग्य उत्तर आहे. Which book by Salman Rushdie depicts India's transition to independence through fiction? सलमान रशदी यांचे कोणते पुस्तक स्वातंत्र्य काळातील भारताचे काल्पनिक चित्रण करते? तर स्वातंत्र्य काळातील भारताचे
काल्पनिक चित्रण करणारे मिडनाईट्स चिल्ड्रन हे पुस्तक सलमान रश्दी यांनी लिहिलेले आहे. सो मिडनाईट चिल्ड्रन हे याचं योग्य उत्तर आहे. फतहुत-ए-आलमगिरी डिस्क्राइब्स द मिलिटरी कॅम्पेन्स ऑफ विच मुघल एम्परर. फतहुत-ए-आलमगिरी मध्ये कोणत्या मुघल सम्राटाच्या लष्करी मोहिमांचे वर्णन आहे? तर फतहुत-ए-आलमगिरी मध्ये औरंगजेब याच्या लष्करी मोहिमांचे वर्णन आहे, म्हणून ऑप्शन सी औरंगजेब याचं योग्य उत्तर आहे. द बुक फतवा-ए-जहानदारी कव्हरिंग द एडिक्ट्स ऑफ मोहम्मद बिन तुगलक वॉज रिटन बाय. मोहम्मद बिन तुगलकाच्या पत्रांचा आणि आदेशांचा संग्रह फतवा-ए-जहानदारी कोणी लिहिला? तर फतवा-ए-जहानदारी हा ग्रंथ जियाउद्दीन बर्नी यांनी लिहिला आहे, त्यामुळे ऑप्शन ए जियाउद्दीन बर्नी याचं योग्य उत्तर आहे. द कलेक्शन ऑफ उर्दू पोएट्री अँड बायोग्राफिक्स टायटल किताब-ए-नवरस बिलॉंग टू. इब्राहिम आदिल शाह द्वितीय याचा किताब-ए-नवरस हा ग्रंथ दख्खनी संगीत आणि काव्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इब्राहिम आदिल शाह दुसरा. चंदायन अ मिडिवल हिंदी अवधी एपिक डिस्क्राइब्स द लव्ह स्टोरी ऑफ. मध्ययुगीन हिंदी अवधी महाकाव्य चंदायन मध्ये कोणाची प्रेमकथा आहे? तर चंदायन हा महाकाव्यात लोरिक आणि चंदा यांच्या प्रेमकथेचं वर्णन आहे, त्यामुळे ऑप्शन बी लोरिक आणि चंदा याचं योग्य उत्तर आहे. शाहनामा-ए-इस्लाम बाय जफर थानेसरी सेलिब्रेट्स द रीन ऑफ. जाफर थानेसरी यांच्या शाहनामा-ए-इस्लाम मध्ये कोणाच्या कारकिर्दीचा गौरव केला आहे? तर जाफर थानेसरी यांचा शाहनामा-ए-इस्लाम हा ग्रंथ इस्लामी शासक आणि त्यांच्या कर्तृत्वाशी संबंधित आहे. महात्मा गांधीज ऑटोबायोग्राफी वॉज ओरिजिनली रिटन इन विच लँग्वेज. महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र मूळतः कोणत्या भाषेमध्ये लिहिले गेले होते? तर महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र मूळतः गुजराती भाषेमध्ये लिहिले गेले होते, म्हणून ऑप्शन डी गुजराती याचं योग्य उत्तर आहे. विच इज द लॉंगेस्ट रिव्हर ब्रिज इन इंडिया. भारतातील सर्वात लांब नदीवरील पूल कोणता आहे? तर 9.15 किलोमीटर लांबीचा ढोला सादिया किंवा भूपेन हजारिका पूल हा नदीवरील भारतातील सर्वात लांब पूल आहे. तसेच भारतातील सर्वात लांब सागरी पूल अटल सेतू आहे, त्यामुळे ऑप्शन बी भूपेन हजारिका सेतू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. Where is the largest animal fair that is a सोनपूर मेला held in India. भारतातील सर्वात मोठा प्राण्यांचा मेळा सोनपूर मेळा कोठे भरतो? तर बिहार मधील सोनपूर मेळा हा केवळ भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठा प्राण्यांचा मेळा मानला जातो, म्हणून ऑप्शन सी बिहार याचं योग्य उत्तर आहे. इन विच स्टेट इज द हायेस्ट डॅम इन इंडिया द तेहरी डॅम लोकेटेड. भारतातील सर्वात उंच धरण टिहरी धरण कोणत्या राज्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, टिहरी धरण हे उत्तराखंड राज्यात भागीरथी नदीवर बांधलेले भारतातील सर्वात उंच धरण आहे, त्यामुळे ऑप्शन ए उत्तराखंड याचं योग्य उत्तर आहे. विच इज द लार्जेस्ट डेझर्ट इन इंडिया. भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? तर राजस्थान मधील थार वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे, त्यामुळे ऑप्शन सी थार डेझर्ट याचं योग्य उत्तर आहे. वेअर इज द लार्जेस्ट केव टेम्पल कैलाश टेम्पल लोकेटेड. सर्वात मोठे लेणी मंदिर कैलास मंदिर कोठे आहे? तर महाराष्ट्रातील वेरूळ म्हणजेच एलोरा येथील कैलास मंदिर हे जगातील सर्वात मोठे पाषाणात कोरलेले मंदिर आहे, त्यामुळे ऑप्शन बी एलोरा वेरूळ याचं योग्य उत्तर आहे. विच पीक इज द हायेस्ट इन इंडिया विद अन अनडिस्प्युटेड इंडियन टेरिटरी. भारतातील भूभागातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर 8,586 मीटर उंचीसह कांचनगंगा हे भारतातील भूभागातील सर्वात उंच शिखर आहे, त्यामुळे ऑप्शन सी कांचनगंगा याचं योग्य उत्तर आहे. विच इंडियन स्टेट हॅज द मॅक्सिमम फॉरेस्ट एरिया. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे? तर 77,522 चौरस किलोमीटर क्षेत्रासह मध्य प्रदेशामध्ये भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र आढळते, त्यामुळे ऑप्शन बी मध्य प्रदेश याचं योग्य उत्तर आहे. विच इज द लॉंगेस्ट रिव्हर फ्लोईंग एंटायरली इंडिया. भारताच्या भूप्रदेशातून पूर्णतः वाहणारी सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी ही नदी पूर्णपणे भारताच्या भूभागातून वाहणारी सर्वात लांब नदी आहे, तर गंगा ही भारतातील सर्वात मोठी नदी प्रणाली रिव्हर सिस्टीम आहे, त्याच्यामुळे ऑप्शन बी गोदावरी याचं योग्य उत्तर आहे. द लॉंगेस्ट कॉरिडॉर इज लोकेटेड इन विच टेम्पल ऑफ इंडिया. भारतातील सर्वात लांब कॉरिडॉर किंवा सुरुंग मार्ग कोणत्या मंदिरात आहे? तर तमिळनाडू येथील रामेश्वर येथील रामनाथ स्वामी मंदिराचा कॉरिडॉर हा भारतातील सर्वात लांब आहे, म्हणून ऑप्शन ए रामस्वामी टेम्पल
याचं योग्य उत्तर आहे. विच इज द वाइडली कन्सिडर्ड द लार्जेस्ट ऑडिटोरियम इन इंडिया. भारतातील सर्वात मोठे सभागृह कोणते मानले जाते? तर मुंबईतील षण्मुखानंद हॉल हे भारतातील सर्वात मोठ्या सभागृहांपैकी एक मानले जाते, म्हणून ऑप्शन बी श्री षण्मुखानंद हॉल याचं योग्य उत्तर आहे. द बुलंद दरवाजा इज द हायेस्ट गेटवे इन इंडिया वेअर इट इज लोकेटेड. बुलंद दरवाजा हे भारतातील सर्वात उंच प्रवेशद्वार आहे, ते कोठे आहे? तर उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री येथील बुलंद दरवाजा हे भारतातील सर्वात उंच प्रवेशद्वार आहे, त्याच्यामुळे ऑप्शन सी फतेहपूर सिक्री याचं योग्य उत्तर आहे. विच इज द लॉंगेस्ट नॅशनल हायवे इन इंडिया. भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर NH44 हा भारतातील सर्वात लांब महामार्ग असून तो श्रीनगर ते कन्याकुमारीला जोडतो, म्हणून ऑप्शन बी नॅशनल हायवे 44 याचं योग्य उत्तर आहे. वेअर इज द इंडियन म्युझियम द लार्जेस्ट म्युझियम इन द कंट्री सिच्युएटेड. देशातील सर्वात मोठे भारतीय संग्रहालय कोठे आहे? तर कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे देशातील सर्वात मोठे आणि जुने संग्रहालय आहे, त्याच्यामुळे ऑप्शन बी कोलकाता याचं योग्य उत्तर आहे. द स्टॅच्यू ऑफ युनिटी इज द टॉलेस्ट स्टॅच्यू इन द वर्ल्ड. व्हॉट इज इट्स हाईट. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, त्याची उंची किती आहे? तर ऑप्शन सी 182 मीटर याचं योग्य उत्तर आहे. आणि गुजरातमध्ये असलेला हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा असून तो 182 मीटर उंच आहे. विच इज द लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक इन इंडिया. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ही मालमत्ता आणि ग्राहकांच्या संख्येनुसार भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक आहे, म्हणून ऑप्शन बी स्टेट बँक ऑफ इंडिया याचं योग्य उत्तर आहे. गोलगुंबाज द लार्जेस्ट डोम इन इंडिया इज लोकेटेड इन विच स्टेट. भारतातील सर्वात मोठा घुमट गोल घुमट कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर विजापूर कर्नाटक येथील गोल घुमट हा भारतातील सर्वात मोठा घुमट आहे, त्यामुळे ऑप्शन ए कर्नाटक याचं योग्य उत्तर आहे. विच इज द लार्जेस्ट डेल्टा इन इंडिया अँड द वर्ल्ड. भारतातील आणि जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश डेल्टा कोणता? तर पश्चिम बंगालमधील सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, जो गंगा नदीने बनवलेला आहे, त्यामुळे ऑप्शन बी सुंदरबन याचं योग्य उत्तर आहे. विच इज द लार्जेस्ट झूलॉजिकल पार्क इन इंडिया. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोणते आहे? तर चेन्नई येथील वंडलूर प्राणी संग्रहालय हे सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन सी वंडलूर झू हे याचं योग्य उत्तर असेल. विच इज द लॉंगेस्ट रेल्वे टनल इन इंडिया. भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता आहे? तर पीर पंजाल रेल्वे बोगदा हा रेल्वे वाहतुकीसाठीचा भारतातील सर्वात लांब बोगदा आहे, त्यामुळे ऑप्शन सी पीर पांजाल टनल याचं योग्य उत्तर आहे. विच इज द हायेस्ट वॉटरफॉल इन इंडिया. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर कर्नाटक राज्यातील कोंचिकल धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे, म्हणून ऑप्शन डी कोंचिकल फॉल्स याचं योग्य उत्तर आहे. विच इज द बिगेस्ट कॅन्टिलिव्हर ब्रिज इन इंडिया. भारतातील सर्वात मोठा कॅन्टिलिव्हर पूल कोणता आहे? तर कोलकाता येथील हावडा ब्रिज हा जगातील प्रसिद्ध आणि भारतातील सर्वात मोठा कॅन्टिलिव्हर प्रकारचा पूल आहे, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन बी हावडा ब्रिज, त्याला रवींद्र सेतू म्हणून पण ओळखलं जातं. वेअर इज द लॉंगेस्ट रेल्वे प्लॅटफॉर्म इन इंडिया लोकेटेड. भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे? तर कर्नाटकमधील हुबळी जंक्शन येथील प्लॅटफॉर्म हा सध्या भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे, त्यामुळे ऑप्शन सी श्री सिद्धारूढ स्वामीजी हुबळी जंक्शन याचं योग्य उत्तर आहे. विच स्टेडियम इन इंडिया करंटली इज द बिगेस्ट स्टेडियम स्पेसिफिकली फॉर क्रिकेट. भारतातील सध्याचे सर्वात मोठे स्टेडियम विशेषतः क्रिकेटसाठी कोणते आहे? तर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम हे प्रेक्षक क्षमतेनुसार जगातील आणि भारतातील सर्वात मोठे स्टेडियम आहे, त्याच्यामुळे ऑप्शन बी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद याचं योग्य उत्तर आहे. विच स्टेट हॅज द लॉंगेस्ट कोस्ट लाईन इन इंडिया. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभलेला आहे? तर भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेला गुजरात राज्यातील देशातील सर्वात लांब समुद्र किनारा आहे, त्यामुळे ऑप्शन डी गुजरात याचं योग्य उत्तर आहे. द लॉंगेस्ट पॅसेंजर ट्रेन रूट इन इंडिया कनेक्ट विच टू प्लेसेस. भारतातील सर्वात लांब प्रवासी रेल्वे मार्ग कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो? तर विवेक एक्सप्रेस ही ट्रेन
दिब्रुगड आसाम ते कन्याकुमारी तामिळनाडू हा भारतातील सर्वात लांब रेल्वे प्रवास पूर्ण करते, म्हणून ऑप्शन ए दिब्रुगड टू कन्याकुमारी याचं योग्य उत्तर आहे. विच इज द लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक इन इंडिया, भारतातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते आहे? तर जम्मू आणि काश्मीर मधील वुलर सरोवर हे भारतातील गोड्या पाण्याचे सर्वात मोठे नैसर्गिक सरोवर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन सी वुलर लेक याचं योग्य उत्तर आहे. विच रिव्हर इज नोन ॲज द लॉंगेस्ट रिव्हर इन सदर्न इंडिया, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते? तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात आणि ती दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे, त्याच्यामुळे ऑप्शन सी गोदावरी याचं योग्य उत्तर आहे. विच इज द हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड इन इंडिया, भारतातील सर्वोच्च लष्करी शौर्य पुरस्कार कोणता आहे? तर युद्धाच्या वेळी अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या सैनिकांना परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान दिला जातो, म्हणून ऑप्शन बी परमवीर चक्र याचं योग्य उत्तर आहे. द इंदिरा गांधी कॅनल, द लॉंगेस्ट कॅनल इन इंडिया, इज लोकेटेड इन विच स्टेट, भारतातील सर्वात लांब कालवा इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर राजस्थान कालवा किंवा इंदिरा गांधी कालवा हा प्रामुख्याने राजस्थानमधील वाळवंटी भागाला पाणी पुरवतो, म्हणून ऑप्शन डी राजस्थान याचं योग्य उत्तर आहे. वेअर इज द लॉंगेस्ट नॅचरल अर्बन बीच इन इंडिया लोकेटेड, भारतात सर्वात लांब नैसर्गिक नागरी समुद्र किनारा कोठे आहे? तर चेन्नई येथील मरीना बीच हा भारतातील सर्वात लांब आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब नैसर्गिक नागरी समुद्र किनारा आहे, म्हणून ऑप्शन ए मरीना बीच चेन्नई याचं योग्य उत्तर आहे. विच इज द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया, भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे? तर कला, साहित्य, विज्ञान आणि सार्वजनिक सेवेतील असामान्य कामगिरीसाठी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जातो, त्याच्यामुळे ऑप्शन सी भारतरत्न याचं योग्य उत्तर आहे. विच इज द लॉंगेस्ट डॅम इन इंडिया, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? तर ओडिशामधील महानदीवर बांधलेले हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे, त्याच्यामुळे ऑप्शन बी हिराकुंड डॅम याचं योग्य उत्तर आहे. विच साऊथ इंडियन स्टेट हॅज द लॉंगेस्ट कोस्ट लाईन, दक्षिण भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्र किनारा लाभला आहे? तर एकूण भारतात गुजरात प्रथम क्रमांकावरती आहे, परंतु दक्षिण भारतातील राज्यामध्ये आंध्र प्रदेशचा समुद्र किनारा सर्वात लांब आहे, त्याच्यामुळे ऑप्शन डी आंध्र प्रदेश याचं योग्य उत्तर आहे. वेअर इज द हायेस्ट लेक इन इंडिया, चोलामू लेक सिच्युएटेड, भारतातील सर्वात उंच सरोवर चोलामू सरोवर कोठे आहे? तर उत्तर सिक्कीम मध्ये चोलामू सरोवर आहे, हे भारतातील सर्वात उंचीवर असलेले सरोवर मानले जाते, त्याच्यामुळे ऑप्शन बी सिक्कीम याचं योग्य उत्तर आहे. विच इज द लार्जेस्ट सलाइन वॉटर लेक इन इंडिया, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर, त्यामुळे ऑप्शन डी चिल्का लेक याचं योग्य उत्तर आहे. गोविंद सागर is the largest artificial lake in India. It is associated with which project? गोविंद सागर हे भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर आहे, ते कोणत्या प्रकल्पाशी संबंधित आहे? तर भाकरा नांगल धरणामुळे निर्माण झालेले जलाशय हे गोविंद सागर नावाने ओळखले जाणारे मोठे कृत्रिम सरोवर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन सी भाकरा नांगल प्रोजेक्ट याचं योग्य उत्तर आहे. विच इज द लॉंगेस्ट केव्ह सिस्टम इन इंडिया, भारतातील सर्वात लांब गुहा प्रणाली कोणती आहे? तर मेघालयातील क्रेम लय्यत प्राह ही भारतातील सर्वात लांब आणि मोठी गुहा प्रणाली मानली जाते, त्याच्यामुळे ऑप्शन बी क्रेम लय्यत प्राह याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द लेंथ ऑफ इंडियाज लॉंगेस्ट नॅशनल हायवे NH44, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH44 ची एकूण लांबी किती आहे? तर श्रीनगर ते कन्याकुमारी जोडणाऱ्या NH44 महामार्गाची लांबी जवळपास 3745 किलोमीटर असून ऑप्शन सी 3745 किलोमीटर याचं योग्य उत्तर आहे. विच अवॉर्ड इज द हायेस्ट पीस टाइम गॅलंट्री ऑनर इन इंडिया, शांततेच्या काळातील भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? तर युद्धाव्यतिरिक्त इतर प्रसंगी दाखवलेल्या शौर्यासाठी अशोक चक्र हा सर्वोच्च शांतताकालीन सन्मान दिला जातो, त्यामुळे ऑप्शन बी अशोक चक्र याचं योग्य उत्तर आहे. विच इज द बिगेस्ट रिव्हर आयलँड इन इंडिया अँड द वर्ल्ड, भारतातील आणि जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते आहे? तर आसाम मधील ब्रह्मपुत्रा नदीवर असलेले माजुली बेट हे जगातील सर्वात मोठे नदी बेट मानले जाते, म्हणून ऑप्शन बी माजुली आयलँड याचं योग्य उत्तर आहे.
विच स्टेट इन इंडिया इज द लार्जेस्ट इन टर्म्स ऑफ जिओलॉजिकल एरिया? भौगोलिक क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर 3,42,239 चौरस किलोमीटर क्षेत्रफळासह राजस्थान हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे, म्हणून ऑप्शन ए राजस्थान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. नेम द लार्जेस्ट रिव्हर इन इंडिया दॅट डज नॉट फॉर्म अ डेल्टा. त्रिभुज प्रदेश तयार न करणारी भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? तर नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी असून ती त्रिभुज प्रदेशाऐवजी खाडी तयार करते, म्हणून ऑप्शन सी नर्मदा याचं योग्य उत्तर आहे. वेअर इज द हायेस्ट एअरपोर्ट इन इंडिया लोकेटेड? भारतातील सर्वात उंच विमानतळ कोठे आहे? तर लडाखमधील लेह विमानतळ कुशोक बकुला रिम्पोचे हे भारतातील सर्वात उंचीवर असलेले विमानतळ आहे, त्याच्यामुळे ऑप्शन बी लेह याचं योग्य उत्तर आहे. विच इज द स्मॉलेस्ट स्टेट इन इंडिया बाय एरिया? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर गोवा हे केवळ 3,702 चौरस किलोमीटर क्षेत्रफळासह भारतातील सर्वात लहान राज्य आहे, त्यामुळे ऑप्शन सी गोवा याचं योग्य उत्तर आहे. बिर्ला प्लॅनेटेरियम द लार्जेस्ट ऑफ इट्स काइंड इन इंडिया इज सिच्युएटेड इन विच सिटी? भारतातील सर्वात मोठे बिर्ला तारांगण कोणत्या शहरात आहे? तर कोलकाता येथील बिर्ला तारांगण हे आशियातील सर्वात मोठे आणि भारतातील पहिले तारांगण आहे, त्यामुळे ऑप्शन बी कोलकाता याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द टोटल एरिया ऑफ राजस्थान द लार्जेस्ट स्टेट इन इंडिया? भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या राजस्थानचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर राजस्थानाचे क्षेत्रफळ सुमारे 3,42,239 चौरस किलोमीटर असून ते भारताच्या एकूण भूभागाच्या सुमारे 10.4% आहे, म्हणून ऑप्शन सी 3,42,239 स्क्वेअर किलोमीटर याचं योग्य उत्तर आहे. लेह एअरपोर्ट इज लोकेटेड इन विच इंडियन युनियन टेरिटरी ऑर अ स्टेट? लेह विमानतळ भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात किंवा राज्यात आहे? तर 2019 मध्ये लडाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर लेह विमानतळ आता लडाखच्या कार्यक्षेत्रात येते, म्हणून ऑप्शन डी लडाख याचं योग्य उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे MCQ आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत, सोबतच या MCQची डिटेल उत्तरं सुद्धा पाहिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सीईटीला आता खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि या कमी वेळामध्ये या सीईटीचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज जॉईन करायला विसरू नका, कारण या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट दिल्या जाणार आहेत. याच्यामध्ये फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. तसेच सर्व प्रश्न हे उत्तरासहित असून परीक्षा पॅटर्न नुसार या मॉक टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहे. तर लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि आपल्या सीईटीचं प्रिपरेशन सुरू करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनची बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.